मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेडसह लातूर, जालना, बीड, सोलापुरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली, दुतोंड्या मारुती बुडाला। गंगापूर धरणातून 10,998 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। जायकवाडी धरणातून विसर्ग वाढला। पैठण शहरातील सखल भागात पाणी येण्यास सुरुवात। गागाभट्ट परिसरासह पाटेगाव पूल पाण्याखाली, तर जुने कावसान रस्ता बंद। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजातून 2.25 लाख क्युसेकने पाण्याचा मोठा विसर्ग। अहिल्यानगरात अतिवृष्टीने सीना नदीला आला पूर, घरांमध्ये साचलं पाणी, त्यामुळे जनजीवन विस्कळीत। बाजारपेठा पाण्याखाली। शेवगावच्या देवटाकळी शिवारात पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू।